हाय हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही आलोय चावणी या गावात. चावणी गाव आणि आता सकाळचे वाजले 7 आणि आम्ही आता जाणार आहे समोरभूमीला. शिवदुर्ग मित्र लोणावळा ह्याच संस्थेने येथे एक उंबरखिंड युद्ध विजयस्तंभ उभारला असून 2 फेब्रुवारी 2007 रोजी या विजयस्तंभाचे उद्घाटन बाबासाहेब पुरंदरे व उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते. 2 फेब्रुवारी 1661 रोजी शिवाजी महाराजांचे सैन्य व कारतलब खानाचे मुघल सैन्य यांच्यात उंबरखिंडी येथे युद्ध झाले. त्यात मुघलांचा पूर्ण पराभव झाला. मुघल सैन्याने शरणागती पत्करल्यानंतर खंडणी घेऊन त्यांना सोडण्यात आले. या युद्धात शिवाजी महाराज स्वतः हजर होते, म्हणून हे युद्ध मराठा इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. या युद्धाचा विजयोत्सव दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेने 2001 साली उंबरखिंडीत अंबा नदीच्या पात्राशेजारी ध्वजस्तंभ उभारून हा विजयोत्सव सुरू केला. त्यानंतर दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. उंबरखिंड युद्ध विजयस्तंभाची उंची 12.50 मीटर असून स्तंभाच्या समोरील बाजूस शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज वेशातील शिल्प आहे. मागील बाजूस उद्घाटनाची कोनशिला असून डावीकडे आज्ञापत्रातील वृक्षाविषयीची माहिती व उजवीकडील बाजूस उंबरखिंडच्या लढाईचा थोडक्यात इतिहास कोरलेला आहे. दगडी स्तंभाच्या वर ढाल, तलवार, भाला, धनुष्य, ध्वजस्तंभ याच्या मोठ्या प्रतिकृती कोरून ठेवल्या आहेत. सन 1660 शाहिस्तेखान मुघलांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार म्हणून दक्षिणेत आला व मे 1660 पुण्यात येऊन राहिला. जून 1660 शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांचा चाकणचा कोट जिंकून घेतला. 1660च्या शेवटी आदिलशहाच्या गालिब या किल्लेदाराला हरवून परंडा कोट मुघल सरदार कारतलब खान यांनी जिंकून घेतला. 1661च्या सुरुवातीला शाहिस्तेखानाने कारतलब खानास शिवाजी राजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे ही ठिकाणे हस्तगत करण्यासाठी रवाने केले. कारतलब खानासोबत काचवाह, चतुर्भुज चौहान, अमरसिंह चंद्रावत, मित्रसेन व त्याचा भाऊ सर्जेराव गाडे, सावित्री उर्फ रायबागन, जयवंतराव कोकाटे, जाधवराव हे मुघलांचे सरदार सुद्धा या मोहिमेत उपस्थित होते. 2 फेब्रुवारी 1661 कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्या बाजूने बोर घाटाकडे न जाता घाटमाथ्यावरून उंबरखिंडच्या दिशेस उतरू लागले. नळीसारख्या बारीक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते. वाट उतरून मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले. उंबरखिंडाच्या घनदाट अरण्यात लपवून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला. मुघल सरदार मित्रसेन अमरसिंह यांनी मराठा सैन्याचा बाणाचा हल्ला करून प्रतिकार करण्यास सुरुवात केली. पाच तास चालल्यानंतर आम्ही नागफणीच्या जवळ आल्या. या नागफणीवरती आपल्याला आता वरती चढाई करून जायचंय. बघू शकता मंदिराकडे जाण्याचा रस्ता, त्या बाजूला मंदिराकडे जाण्याचा रस्ता दाखवलेला आहे. त्या बाजूने आम्ही आता निघालोय. आम्ही आता ड्यूक्स नोजवरती येऊन पोचले, म्हणजेच नागाची फणी. ड्यूक साहेब शिंकतायत. आमच्या बरोबर काका आहेत.
काका चांगल्या चांगल्या लाज होतील. हे आमचे भाऊ डिक्सनोज वर आल्यावर आपल्याला एक महादेवाचं मंदिर लागतं. बाहेर ठेवलेला नंदी, तुळस आहे आणि समोर महादेवाची पिंड. आता आम्ही कुरवंडे गावात आलोय. कुरवंडे गावातून असंच आम्ही घाटमाथ्यावरून उतरून खंडाळ्या मार्गाने खंडाळ्यामध्ये उतरणार आहोत. अशी घाटवाट उतरून आम्ही आता खंडाळा रेल्वे स्टेशनच्या जवळ आलो. आता म्हणजे ट्रॅक संपतो आमचा इथं. छान ट्रॅक झाला.